आम्ही वाचलो पण सुकलो नाही. त्या घटनेनंतर आम्ही गाव सोडलं. सगळ्यांना वाटलं प्रकरण संपलं, पण सत्य असं नव्हतं. कारण त्या रात्रीनं आम्हाला सोडलेलंच नव्हतं. 8व्या दिवशी सकाळी अजय उठलाच नाही. बराच वेळ दरवाजा ठोठावल्यावर तो बाहेर आला आणि आम्ही सगळे थांबलो. त्याच्या अंगावर, छातीवर, मानेवर, पाठीवर जळाल्यासारखे काळे निळे चट्टे, अगदी विझलेल्या अंगारावर उमटतात तसे. हे कसं झालं? कुणी विचारायची हिंमतच केली नाही. थोड्या वेळानं अजय हळू आवाजात म्हणाला, रात्री स्वप्नात ती मुलगी आली. त्याचा आवाज थरथरत होता, डोळे लाल, झोप न झाल्यासारखे. तो पुढे म्हणाला, ती अगदी जवळ उभी होती. चेहरा दिसत नव्हता, पण केस जळाल्यासारखे होते. ती हसत होती आणि म्हणत होती, तू परत येणारच आहेस. त्या शब्दांनंतर खोलीत शांतता पसरली. हवेत जडपणा आला, जणू कुणीतरी श्वास रोखून धरला होता. आणि ते चट्टे, ते फक्त स्वप्नाचे नव्हते, ते खरे होते. तेव्हाच आम्हाला कळलं, हे स्वप्न नाही, ही चेतावणी आहे. आणि खेळ अजून संपलेला नव्हता. त्या रात्री मी एकटाच होतो. पूर्ण घर शांत, दरवाजा आतून बंद, खिडकी घट्ट लावलेली. कसलाच आवाज नाही, वारासुद्धा नाही. तरीही रात्री 2:47 माझ्या खोलीत पावलांचा आवाज. हळू, जड, जणू कुणी ओलसर जमिनीवरून चालत आहे असा. मी डोळे उघडले. हृदय जोरात धडधडत होतं, श्वास अडखळत होता. नजरेसमोर आरसा. आरशात पुन्हा तीच जळालेले केस, ओळखू न येणारा चेहरा आणि ते रिकामे डोळे. मी उठून आरशाकडे पाहिलं. यावेळी ती मागे नव्हती, ती माझ्याच जागी उभी होती. माझे हात, माझा चेहरा, माझी उंची, पण तो मी नव्हतो. आणि मी आरशात नव्हतोच. मागे वळून पाहायचा प्रयत्न केला, पण शरीर हलत नव्हतं, आवाज बाहेर येत नव्हता. ती आरशातून हळूच हसली आणि ओठ हलले. आता तू माझ्या जागी. तेव्हाच खोलीत अंधार पसरला. घड्याळ थांबलं आणि पावलांचा आवाज माझ्याच मागे थांबला. ती हळू आवाजात म्हणाली, तू मला ओळखतोस ना? मी घामाघूम झालो. हात थरथरत होते, श्वास जड झाला, कारण मी तिला नावानं ओळखत होतो. ते नाव कुणालाच माहीत नव्हतं. गावात नाही, पोलीस रिपोर्टमध्ये नाही, कोणाच्याही तोंडून कधी ऐकलेलं नाही. ते नाव माझ्या मनात नव्हतं, ते माझ्या तोंडातून आपोआप बाहेर आलं. राधा. क्षणभर सगळं थांबलं. हवेतला श्वास गोठल्यासारखा वाटला. ती हसली. तो हसरा चेहरा नव्हता, तो ओळखीचा होता, खूप जुना आणि खूप भयानक. ती हळूच म्हणाली, आता तुला आठवतंय? आणि तेवढ्यात माझ्या डोळ्यांसमोर ती रात्र पुन्हा एकदा जिवंत झाली. दुसऱ्या दिवशी मी गावात परत गेलो, कोणालाही न सांगता, कोणाच्याही नजरेत न पडता. थेट गेलो जुन्या पाटलांकडे. दार उघडताच त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि क्षणभर ते गप्प झाले. जणू त्यांनी मला नाही, माझ्या मागे उभ्या असलेल्या कुणाला पाहिलं होतं. थोड्या वेळानं ते म्हणाले, तू आलास म्हणजे तिला आठवण झाली. मग त्यांनी सांगितलेलं सत्य आजही अंगावर काटा आणतं. ते घर कधीच अपघातात जळालं नव्हतं. त्या घरात आग लागली नव्हती, आग लावली होती. रात्री सगळं गाव एकत्र जमून दारं बाहेरून बंद केली गेली. खिडक्या अडवून ठेवण्यात आल्या आणि आत ती मुलगी होती, जिवंत. गावकऱ्यांनी कुणाच्या तोंडून एक शब्दही ऐकू दिला नाही.
कुणी प्रार्थना केली नाही, कुणी पाणीही टाकलं नाही, कारण ती मुलगी वेगळी होती. ती जन्मापासून काही गोष्टी पाहू शकायची ज्या कुणालाच दिसत नव्हत्या. मरण, छाया आणि येणाऱ्या घटना. कोणाच्या घरात मृत्यू येणार आहे हे ती आधीच सांगायची. कोणाच्या मागे सावली चालते हे ती बोट दाखवून सांगायची. एकदा तिनेच म्हटलं होतं, या गावात लवकरच मोठी आग लागणार आहे. आणि ते ऐकून गाव थरथरला. हळूहळू भय पसरू लागलं, अफवा वाढू लागल्या. ही मुलगी शाप आहे, ही राहिली तर गाव नष्ट होईल. आणि मग गावानं तिचा निर्णय घेतला. पण त्यांनी एक गोष्ट विसरली. ज्या मुलीला मरण दिसत होतं तिला सूडही दिसत होता. एका अमावस्येच्या रात्री चंद्रही नव्हता, आकाश काळं होतं, वाऱ्यालाही दिशा नव्हती. त्या रात्री तिला तिच्या आईवडिलांसोबत त्या घरात कोंडून ठेवलं. दार बाहेरून अडवलं गेलं, खिडक्यांवर लाकडी फळ्या ठोकल्या गेल्या. आतून रडण्याचा आवाज येत होता, आईची विनवणी, वडिलांची शिवी आणि मध्येच त्या मुलीचा शांत आवाज. मी आधीच पाहिलंय, हे असंच होणार आहे. गावकरी ऐकत नव्हते, कारण ते घाबरले होते. मग सगळे वडाच्या झाडाखाली जमले. नारळ फोडला गेला, लिंबू मिरची टांगली गेली, मंत्र म्हणले गेले. पण पूजा देवासाठी नव्हती, ती भीतीसाठी होती. आणि मग कोणीतरी मशाल पुढे केली, कोणीतरी पेट्रोल ओतलं आणि घर पेटवून दिलं. ज्वाळा वर उसळल्या, आकाश लाल झालं. आतून एकदाच किंकाळी ऐकू आली, आईवडिलांची. पण त्या मुलीची नाही. ती शेवटची दिसली होती दाराजवळ उभी, जळत्या आगीतही न जळणारी. तिने बाहेर पाहिलं, सगळ्या गावकऱ्यांकडे, आणि हसून म्हणाली होती, आता तुमचं भविष्य मी पाहिलंय. त्या रात्रीनंतर गावात शांतता आली. पण ती शांतता मरणासारखी होती, कारण ते घर जळून राख झालं. पण त्या राखेतून काहीतरी जागं झालं होतं. पण शाप थांबला नाही, कारण तो शाप घरावर नव्हता, गावावर नव्हता. तो शाप होता पाहणाऱ्या डोळ्यांवर. आणि म्हणूनच जर तू ही गोष्ट इथपर्यंत वाचली असेल तर कदाचित तिलाही कळलं असेल की तू पाहिलंस, आणि ती पाहणाऱ्यांना सोडत नाही. आम्ही कसे दिसलो तिला? माझा आवाज थरथरत होता, घसा कोरडा पडला होता. पाटील क्षणभर गप्प राहिले. मग हळूच म्हणाले, तुम्ही त्या घरात गेलात म्हणजे तिनं तुम्हाला निवडलं. मी म्हणालो, पण आम्ही तर फक्त उत्सुकतेपोटी गेलो होतो, आम्हाला काहीच माहिती नव्हतं. पाटील डोळे खाली घालून म्हणाले, माहिती असणं गरजेचं नसतं, त्या घरात पाऊल टाकणं पुरेसं असतं. ते पुढे म्हणाले, ती सगळ्यांना दिसत नाही, फक्त त्यांनाच दिसते जे तिला पाहू शकतात. मी विचारलं, पाहू शकतात म्हणजे? पाटील हसले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर भीती होती. ज्यांच्या डोळ्यांत प्रश्न आहेत, ज्यांना अंधाराची भीती नाही, ज्यांनी एकदा तरी मरणाकडे कुतूहलानं पाहिलंय, ते माझ्याकडे रोखून पाहू लागले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे आरशात स्वतःकडे पाहून क्षणभर विचार करतात, मी खरंच इथे आहे का? त्या क्षणी मला आठवलं, आरसा, रिकामी जागा, आणि ती माझ्या जागी उभी. पाटील शेवटी एवढंच म्हणाले, तुम्ही तिला पाहिलंत नाही, तिनं तुम्हाला ओळखलं. आणि ते बोलताना त्यांनी माझ्या मागे एक नजर टाकली. जणू कोणीतरी तिथे उभं होतं. त्या रात्री अजय फोन उचलत नव्हता. एकदा, दोनदा, 10 वेळा कॉल केला. फोन वाजत होता, पण कोणी उचलत नव्हतं. मनात भीती घर करू लागली, कारण अजय कधीच असा गायब होत नसे. सकाळी कळलं, गावाच्या टोकाला त्या जुन्या वडाच्या झाडाखाली
तो बेशुद्ध अवस्थेत सापडला. सगळे गावकरी जमले, पण कुणी जवळ जायची हिंमत केली नाही. त्याचं शरीर थंड होतं, डोळे अर्धवट उघडे आणि त्याचे ओठ हलत होते. मी जवळ गेलो, कान त्याच्या तोंडाजवळ नेलं. तो कुजबुजत होता. ती आली होती. मी पाहिलं. मी नाही थांबवू शकलो. मी ओरडलो, अजय, कोण आली होती? क्षणभर त्याचे डोळे पूर्ण उघडले. त्या डोळ्यात अजय नव्हता. तो थरथरत म्हणाला, राधा. ती म्हणाली, आता तुझी पाळी संपली. आणि तेवढ्यात त्याच्या अंगावर जळाल्यासारखे चट्टे पुन्हा एकदा उमटू लागले. वडाच्या झालाची पानं वाऱ्याशिवाय हलू लागली. अजय बेशुद्ध पडला, पण त्याचा श्वास तो तिच्यासारखा थंड होता. तो सतत एकच वाक्य बोलत होता, मी पाहिलं, मी पाहिलं. त्याचा आवाज हळूहळू कमी होत गेला, जणू कुणीतरी आतूनच तो बंद करत होता. मी पाहिलं. आणि मग अचानक शांतता. हवा थांबली. पानं हलणं बंद झालं. वडाचं झाड जणू श्वास रोखून उभं होतं. अजयचे डोळे उघडेच होते, पण त्या डोळ्यांत भीती नव्हती, वेदना नव्हती. ते रिकामे होते. मी त्याचा हात धरला. तो थंड होता, खूप थंड. कोणीतरी हळूच म्हणालं, गेला. पण मला ते माहीत होतं, तो गेला नव्हता, तो नेला गेला होता. कारण अजयने ती गोष्ट पाहिली होती जी पाहायची नव्हती. आणि आता पाहणाऱ्यांमध्ये एक नाव कमी झालं होतं. पण शाप तो अजूनही पूर्ण झाला नव्हता. कारण आता ती नजर माझ्याकडे होती. त्या रात्री मला झोपच आली नाही. घरात दिवे लागलेले, दारं बंद, खिडक्या बंद. तरीही हवेत तोच थंडपणा होता, जणू कुणीतरी खोलीत आधीच उभं होतं. आणि मग ती माझ्यासमोर पुन्हा आली. यावेळी आरशात नाही, स्वप्नात नाही, समोर. जळालेले केस आता शांत होते. चेहरा स्पष्ट दिसत होता. आणि डोळे, ते रागावलेले नव्हते, ते थकलेले होते. ती हळू आवाजात म्हणाली, आता फक्त तू उरलायस. मी मागे सरकलो. आवाज करायचा प्रयत्न केला, पण घसा साथ देत नव्हता. मी काही केलं नव्हतं. मी त्या रात्री तिथे नव्हतो. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, तू आग लावली नाहीस, पण तू पाहिलंस. आणि पाहणं तेही गुन्हाच असतो. खोलीत सावल्या हलू लागल्या. भिंतींवर जळत्या घराच्या छटा उमटल्या. ती पुढे आली, अगदी जवळ. सगळे गेले. आता शाप पूर्ण होणार आहे. मी डोळे मिटले आणि तेवढ्यात तिचा आवाज कानात घुमला. पण शेवटचा एकच पर्याय असतो. मी डोळे उघडले. ती गायब होती. समोर फक्त आरसा. आणि यावेळी आरशात मी नव्हतो. गावातल्या एका साधूबाबांनी माझ्याकडे नीट पाहिलं. माझ्या चेहऱ्याकडे नाही, माझ्या डोळ्यात. क्षणभर ते गप्प राहिले. मग हळूच म्हणाले, ती आत्मा नाही, ती अडकलेली आठवण आहे. मी हादरलो. आठवण? साधूबाबा जमिनीवर रेग ओढत म्हणाले, जिच्यावर अन्याय झाला, जिचा आवाज दाबला गेला, जिचं सत्य जाळलं गेलं, ती मरत नाही, ती आठवण बनते. ते पुढे म्हणाले, ती सूड घेत नाही, ती फक्त आपली गोष्ट पूर्ण करून घ्यायला पाहते. मी विचारलं, मग मला का? ते माझ्याकडे पाहून म्हणाले, कारण तू पाहिलंस आणि विसरलाच नाहीस. शाप तोडायचा असेल तर पूजा नाही, पळणं नाही, लपणं नाही. फक्त एकच गोष्ट कर. मी श्वास रोखून ऐकत होतो. ते म्हणाले, त्या घरात परत जा. वडाच्या झाडाखाली नाही,
त्या जागी जिथे तिनं शेवटचा श्वास घेतला. आणि तिथे उभं राहून मोठ्याने सांग, सगळ्यांसमोर, तुझ्यावर अन्याय झाला. तू चुकीची नव्हतीस. आम्ही घाबरलो होतो. जोपर्यंत कोणीतरी तिचं सत्य स्वीकारत नाही तोपर्यंत ती आठवण कुणाला तरी पाहायला भाग पाडत राहील. मी विचारलं, आणि मी ते केलं तर? साधूबाबा हळूच म्हणाले, मग ती दिसणार नाही. क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले, पण लक्षात ठेव, जी आठवण मोकळी होते ती कधीही विसरली जात नाही. त्या रात्री मी गावाकडे परत निघालो, कारण आता मला कळलं होतं, ती मला मारायला आली नव्हती, ती मला साक्षीदार बनवायला आली होती. अमावस्येची रात्र, चंद्र दिसत नाही, हवा थंड आणि गडद, सगळ्या गावात शून्यता पसरलेली. मी एकटाच गेलो. रात्री 12:12 वाजले होते. गाव शांत होता. फक्त वाऱ्याची हलकी सरसर आणि दूर कुणीतरी कुजबुजत होता. वडाचं झाड हलू लागलं. पानं हळूहळू गडद सावल्यांप्रमाणे गळसून हलत होती. घरातून अचानक रडण्याचा आवाज आला. जणू एखादी श्वास घेऊन हायकी ओरडत होती. हृदय धडधडत थांबायला लागलं. मी हात थरथरत झाडावर ठेवला. डोळे मोठे उघडले आणि ओरडलो, तुझा दोष नव्हता. क्षणभर सगळं थांबलं. फक्त माझा श्वास ऐकू येत होता. त्यानंतर वाऱ्याची दिशा बदलली. घर शांत झालं. झाड थांबलं. तिचा आवाज आता हळूच कानात घुमला. आता मी मोकळी आहे. मी डोळे मिटले. हृदयात एक हलकी शांती आली. तिची उपस्थिती भीती नव्हती, पण एक शांत गूढ ऊर्जा होती. त्या रात्रीनंतर गावातली भीती हळूहळू निघून गेली. पण मी जाणवलं, ही आठवण, ही गोष्ट कधीही पूर्णपणे निघत नाही, कारण सत्य नेहमी जिवंत राहते. पहिल्यांदा ती रडली. ज्वाळा नाहीत, आरोप नाहीत, शाप नाही. ती माझ्याकडे पाहत होती. डोळ्या हळूच म्हणाली, मला फक्त विसरू नकोस. त्या एका वाक्यात तिचं सगळं आयुष्य होतं. तिचा मृत्यू होता आणि तिचं सत्यही. मी मान हलवली. डोळ्यात पाणी आलं आणि पहिल्यांदाच भीती नव्हती. ती मागे सरकली. वडाचं झाड शांत उभं राहिलं. घरातून येणारा रडण्याचा आवाज हळूहळू नाहीसा झाला. हवा हलकी झाली. रात्रीचा अंधार आता जड वाटत नव्हता. ती शेवटची हसली नाही, पण शांत झाली. आणि मग ती दिसेनाशी झाली. आज त्या जागी घर नाही, फक्त मोकळी जमीन आहे. पण मी कधीही त्या रस्त्यावरून जातो तेव्हा थांबतो, कारण काही गोष्टी भूतांसाठी नसतात, त्या आठवणींसाठी असतात. आणि जोपर्यंत कोणीतरी तिला आठवतंय तोपर्यंत ती पूर्णपणे एकटी नाही. कथा इथे संपते, पण आठवण ती अजूनही जिवंत आहे. काही आत्मा सूड घेत नाही, ते फक्त कोणीतरी त्यांचं सत्य ऐकावं याची वाट पाहत असतात. तर आता पुन्हा भेटूयात एका नवीन थरारक कथेत.